नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना व्हेज कोल्हापुरी कशी करायची ना ती बघूया. व्हेज कोल्हापुरीमध्ये तुम्हाला ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाकल्या तरी चालतील, की आवर्जून असं सांगता येत नाही की मकाच पाहिजे, कॉर्नच पाहिजे असं काही नाही. तुमच्या घरात ज्या भाज्या असतील त्या वापरून तुम्ही व्हेज कोल्हापुरी करू शकता. एक संध्याकाळच्या टायमिंगला भाजीसाठी खूप चांगली. तर आता आपण त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते पहिल्यांदा बघूया. इथे मी 2 कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत. एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे चिरून. 5-6 मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत कलरसाठी. तुमच्यात जर व्हेज कोल्हापुरी शक्यतो तिखटच असते, पण जर तुमच्या तिखट कमी खात असतील तर तुम्ही तिखट वापरू नका. फक्त बेडगी मिरची वापरली तरी चालेल. आले लसूण घेतलेले आहे मी. लसूण 1 इंच, लसूणाच्या मी 6-7 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आल्याचा 1 तुकडा घेतलेला आहे. एक 20-25 काजू घेतलेले आहेत मी. ते भिजत घातले होते मी. ते भिजवून मी घेतलेले आहेत. इथं मी 1 चमचा खसखस आणि 1 चमचा तीळ घेतलेले आहेत. एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी चालेल. जिरं घेतलेलं आहे मी. गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा. हळद घेतलेली. व्हेज कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे मी. मार्केटमध्ये अवेलेबल होतं. धणे जिरे पूड घेतलेली आणि लाल तिखट. आता मी भाज्यांमध्ये फ्लॉवर घेतलेला आहे, फरसबी घेतलेली आहे, मटार घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली, कांदा असे बारीक बारीक क्यूब करून घेतलेले आहेत आणि पनीर यूज केलेलं आहे. ह्यात तुम्ही गाजर पण यूज करू शकता, बेबी कॉर्न पण यूज करू शकता. तुम्हाला ज्या आवडतील भाज्या तुम्ही त्याच्यात ॲड करा. आता मी इथे काय केलेलं आहे, फ्लॉवर, फरसबी आणि मटार जे आहे ना, मी थोडंसं उकळत्या पाण्यातनं थोडेसे मला वाटते 80% शिजवून घेतलेले आहेत. का आता आपल्याला भाज्या व्हेज कोल्हापुरी आपण टाकू भाजी करायला, त्यावेळेस हे शिजायला वेळ लागेल आणि हे पटकन शिजतं. त्यामुळे मी आधी थोडंसं हे शिजवून घेतलेले आहेत 80%. आता आपण काय करायचं आहे, त्यासाठी जो मसाला लागणार ना तो मसाला पहिल्यांदा आपण करूया. तर आता आपण इथं तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे व्यवस्थित. त्यात आपण जिरं टाकून घेऊया. जिरं टाकल्यानंतर आपण त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा मी जाडसरच चिरून घेतलेला आहे, का आता आपल्याला तो भाजून घेणं आहे, आपण त्याची नंतर पेस्ट काढणार आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा आपल्याला. आता आपला कांदा थोडासा गुलाबीसर झालेला आहे, परतलेला आहे आता. तर आपण त्यात टॅमॅटो टाकून घेऊया. 1 टॅमॅटो घेतलेला आहे मी. तो पण जाडसर चिरून घेतला आहे. आपण तो भाजून घेणार आहे. आले लसणाच्या पाकळ्या त्या पण त्यात टाकून घ्यायचे. एक 5 मिनिटं मी भाजून घेणार आहे. तुम्ही यात खडा मसाला पण यूज करू शकताय. चक्री फूल, मसाले वेलची, साधी वेलची, दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी तुम्ही ती पण वापरू शकताय. पण मी आता त्यात काही वापरणार नाही. मी त्याच्याऐवजी गरम मसाला वापरणार आहे. गरम मसाल्यामध्ये सगळं असतं आणि आपल्याला खातानाही तो दाताखाली येणार नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो गरम मसाला यूज करा. आता हे मी चांगलं परतून घेतो. आता मी कांदा टोमॅटो चांगले परतून घेतलेले. त्यातच आपल्याला खसखस आणि तीळ, त्यानंतर ह्या बेडगी मिरच्या मी घेताना त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी. सुकं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे छोटं ते. तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी चालेल. एक 5 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. खोबरं जरासं आपलं भाजलं गेलं पाहिजे. तुम्ही यात मसाला हा वाटताना हिरवी मिरची पण टाकू शकताय, पण मी हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट वापरणार आहे. त्यामुळं आपलं तिखट बॅलन्सिंग होईल. आणि जर लहान मुलं खाणं असतील तर जास्त तिखट करून उपयोग नाही. खरं नाव व्हेज कोल्हापुरी आहे, पण तिखट जर तुमच्यात जसं खात असतील त्या पद्धतीने तुम्ही तिखट ॲड करा. तर एक अजून 5 मिनिटं मी परतून घेतो. त्यात आता उरलेले ही काजू पण आपण त्यात थोडेसे परतून घेऊया. आता मी गॅस बंद करतो आणि हा मसाला मी सगळा थंड होऊन देणार आहे. थंड झाला की मग तो मिक्सरला आपण त्याची बारीक पेस्ट करून घेऊया आणि मग आपण पुढची रेसिपी करू. आता मी मिक्सरमधनं बघा ही पेस्ट अशी बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे पूर्ण त्या मसाल्याची. तर आपण व्हेज कोल्हापुरी करायला सुरुवात करूया. आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण हा मसाला टाकून घेऊया. ते आपल्याला चांगले तेलावर परतून घ्यायचे. आता आपला मसाला परततोय, त्यात आपण सगळे पावडर मसाले टाकून घेऊया.
अर्धा चमचा हळद घेतली ती टाकतो. त्यानंतर गरम मसाला 1 चमचा घेतलाय तो. हा मी व्हेज कोल्हापुरी मसाला अर्धा चमचा घेतलाय तो टाकलेला आहे. आणि लाल तिखट मी घरचं घेतलेलं आहे. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तिखट जसं खाता त्या पद्धतीने तुम्ही तिखट ॲड करा. मी तर 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे घरचं. आणि हे धने जिरे पूड सगळे आपल्याला पावडर मसाले त्यात मिक्स करून घ्यायचे. तुमचा मसाला जर खाली लागत असेल तर थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. आणि चांगले हे मसाले आणि हा मसाला चांगले कुक करून घ्यायचे आपल्याला. तर आपला आता मसाला भाजतोय तर आपण त्यात आता शिमला मिरची ॲड करणार आहे. आता शिमला मिरची आपली कुक व्हायला पाहिजे. आणि कांद्याचे स्लाइस ह्या मसाल्यावर ते पण थोडेसे कुक होतील, म्हणजे हे समप्रमाणात कुक होऊन बरं पडतं आपल्याला. ह्या मसाल्यावर चांगलं शिमला मिरची आपली कुक होऊन जाते. आपण ह्या भाज्या तर 80% शिजवून घेतलेल्या आहेत. पनीर पण शिजायला वेळ लागत नाही. पनीर जर तुम्ही तळून घेणार असाल ना तर तळून घेतल्यानंतर ते गार पाण्यात घालून ठेवा. नाहीतर काय होतं ते असं रबरबीत लागतं, सॉफ्ट लागत नाही. पाण्यात ठेवल्यानंतर तुमचं पनीर सॉफ्ट लागतं. आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे. तुम्ही बघताय आपला मसाला तेल सोडतोय साईडनं. त्यात आपण पनीर आणि या सगळ्या भाज्या त्यात ॲड करूया. आता आपण त्यात मीठ आणि पाणी ॲड करून आपण अजून एक 10 मिनिटं सगळ्या भाज्या व्यवस्थित त्या मसाला ग्रेव्हीमध्ये कुक करून घ्यायच्या आहेत. आता आपण पहिल्यांदा पाणी ॲड करूया. जशा आपल्या भाज्या कुकिंग व्हायच्या त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी ॲड करा. आता आपण त्यात मीठ ॲड करूया. अनुसार मीठ. आपण आधी कशातही मीठ घातलेलं नव्हतं मसाला भाजताना, त्यामुळे मीठ घालताना बरोबर घाला, म्हणजे आपल्या भाजीला व्यवस्थित मीठ लागेल. आता एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया आपण. आणि बारीक गॅसवरती आपण एक 10 ते 15 मिनिटं भाजी चांगली कुक होऊन देणार आहे. आपली शिमला मिरची आणि पनीर ते पण चांगलं कुक व्हायला पाहिजे. आपण त्या पद्धतीनं भाजी शिजवून घ्यायची. आता आपण पहिल्यांदा झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ, मग आपण ती खाण्यासाठी सर्व करूया. आता आपली भाजी बघा व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही त्यात पाणी ॲड करा. आता मी अशीच एक 10-15 मिनिटं अशीच ठेवून देणार आहे भाजी, आणि अजून त्या वाफेवर होऊन देणार आहे. मग आपण ती खाण्यासाठी सर्व करूया. गरमागरम अशी आपली व्हेज कोल्हापुरी खाण्यासाठी तयार आहे. खूप सोपी पद्धत आहे करायला. कमी भाज्यांमध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये पटकन होणारी भाजी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला फार आवडेल आणि तुमच्या सगळ्यांना आवडेल. फक्त तिखट तुम्ही करताना तुमच्यात जसं तिखट खातात त्या पद्धतीने तुम्ही तिखट ॲड करा. तुम्हाला जर माझी ही व्हेज कोल्हापूरची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला अजून ज्यांनी व्हिजिट केली पण सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी तुमच्या ग्रुप्समध्ये नातेवाईकांच्या जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर माझी ही व्हेज कोल्हापूरची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून मला कमेंट्समध्ये सांगा ती कशी झालेली आहे. आणि तुम्ही ट्राय करून बघा, फार सोपी भाजी आहे. आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपी परत पुढे बघू. पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.